कार्य करण्यासाठी महाराज कानिपनाथ बळ देतील, शक्ती देतील. जोपर्यंत बाबा बळ देतील तोपर्यंत करू. जीवात हृदयात जोपर्यंत या देहामध्ये या कायाकुडीमध्ये जीव राहील तोपर्यंत कथाही भाकड कथा तुम्हाला सांगणार नाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचारे. आमच्या ग्रंथामध्ये एवढं लिहून ठेवलं, जाका जापा करा एवं सतत युक्ताय भक्तं त्वपर्युपासते हे चाप्यक्षरम व्यक्तम तेषां ते योग उत्तमा. पण हे कधी घडाल? स्वयं इंद्रियाने कर्माने प्राण कर्मानी चापरे आत्मसंयोगाग्नी जुयती ज्ञानदीपे. 4थ्या अध्यायामध्ये 27वा श्लोक सांगतो, तुमच्या या इंद्रियानं जर चांगले कर्म केले तर भगवंताची प्राप्ती होती, भक्त मिळतो. पण इंद्रियाला काय करावं लागेल? वळण पाडावं लागेल. कोणतं वळण? कशाचं वळण? आताचं वळण मी तुम्हाला सांगितलं 2 मिनिटात. शेती विकली, घर दार अमुक ढमुक, आणि मग आलेला पैसा संपला. आता काय राहिलं? बरं, यांना एवढी आईस केली, मधले दिवस कष्ट करायचे होते, त्यावेळेस आईस जर झाली तर मग काम करायची इच्छा होत नाही. म्हणून संत काय करतात? वेळोवेळी जागी करतात. नाही तर मग गुटखा, पान, सुपारी, तंबाखू, दारू काही तर असे पिऊन घेतात. पण लय भक्ती भाऊ त्यांच्यामध्ये. त्यांना वाटतं महाराजचं काय बोकंडीत पडावं काय करून. विठ्ठल